साबरमती न्यूज चॅनल मधले आपलं सर्वांचं स्वागत आहे की आज भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमित भैया शिंदे आपल्या सोबत आहेत। प्रभाग क्रमांक 7 मधून तब्बल 1200च्या लीडनं निवडून आलेले उमेदवार अमित भैया शिंदे आपल्या सोबत आहेत। भैया साबरमती न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। भैया 140 कोटी कामाचं आपण आज उद्घाटन केलंय, काय सांगा? धाराशिव शहरातील जे 140 कोटी रुपयाचा 59 रस्त्याचं नक्रोत्थान या योजनेतून आज शुभारंभ झालेला आहे। या औपचारिकता म्हणून हे तात्पुरत्या स्वरूपाचं एक उद्घाटन आम्ही केलेलं आहे, परंतु पुढील काळामध्ये शहरातील भुयारी गटारचं काम ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या डीपी रस्त्यावर पूर्ण झालेलं आहे असे कामं तात्काळ आम्ही हाती घेतो आहेत आणि लवकरात लवकर राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि देवा भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन होऊन बाकीचे सर्व कामं चालू होतील। तात्पुरत्या आम्ही कामाला स्थगिती होती ती स्थगिती उठलेली आहे, कोर्टानं स्थगिती उठवलेली आहे। त्यामुळं काम बंद राहू नये या उद्देशानं, लोकांच्या अडचणी दूर व्हाव्या या उद्देशानं राणादादाच्या मार्गदर्शनाखाली, मल्हार पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कामाचं उद्घाटन आज या ठिकाणी पार पडलेलं आहे। भैया, विरोधकांनी आपल्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता की प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्यामुळं नंतर आपली निवडणूक वाढवून 20 तारखेला आपली निवडणूक झाली, पण विरोधकांनी कंबर कसली आहे, तरी सुद्धा जनतेने आपल्याला कॉल दिलेला आहे। विरोधकाचं काम करतात आणि सगळा जिल्हा जरी येऊन बसला तर त्या भागातले नागरिक माझ्या पाठीशी होते आणि न्यायदेवतेनं मला टोटल 4 निकाल हे माझ्या बाजूने दिले। जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल माझ्या बाजूने होता, जिल्हा न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने होता, हायकोर्टचा निकाल माझ्या बाजूने लागला आणि सुप्रीम कोर्टचा निकाल माझ्या बाजूने। त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं, परंतु येणाऱ्या काळामध्ये असं एखाद्याला मानसिक त्रास द्यायच्या उद्देशाने हा त्रास दिला गेलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये मी यांच्या विरोधात आबरू नुकसानीचा दावा ठोकणार आहे। भैया, प्रभाग 7 मधून आपल्यावर विरोधकांनी आरोप केला होता की ही वन साइड काय नाही, ही वन साइड बापाची जागीरी आहे का म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्यावर आरोप केलाय। खासदार आणि आमदार हे बोलगेवडे आहेत। हे वन साइड मला जनतेने दाखवून दिले तांबरीच्या। हे मला गेले 4 टर्म त्यातल्या भागातले लोक निवडून 7 टर्म माझ्या घरात कुटुंबात नगरसेवक त्या भागात निवडून होतो। हे मी विकासाच्या जोरावर आणि तिथल्या लोकांच्या संपर्कावर हे दाखवून दिलेलं आहे जनतेने। भैया, धाराशिव शहरात आणि धाराशिव जिल्ह्यात भाजपला मोठं यश मिळालंय, ह्याचं श्रेय कोणाला जातं? याचं श्रेय मायबाप जनतेला देणार मी पहिल्यांदा। तर ही जनता आसुसलेली आहे विकासाला आणि हा विकास फक्त राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो हे जनतेनं दाखवून दिलं। नगराध्यक्ष आमच्या न्यायताई काकडे चांगल्या मताच्या फरकाने निवडून आल्या आणि सगळे आमचे नगरसेवक मेजॉरिटी आली। हे फक्त जनता, हे सर्व श्रेय माझं जनतेला आणि आमच्या नेत्याला राणा जगजितसिंह पाटील साहेबांना। जनतेला काय आश्वासन कराल? धाराशिव शहरात भाजपचं प्रथमच खातं उघडलेलं आहे। नगराध्यक्ष सहित 21 उमेदवार नगरसेवक पदाचे आपले निवडून आलेत। जनतेला काय आवाहन कराल, काय आश्वासित कराल? जनतेला मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आपण विकासाला भुकेलेले आहेत आणि ती भूक ताण विकासाची ही राणादादाच्या नेतृत्वाखाली आम्ही मिटवून दाखवू। या शहराची प्रचंड धूळधाण झालेली आहे, त्याला थोडासा संयम, आम्हाला वेळ लागेल। थोडासा आमची बॉडी डिझायर झाल्यानंतर, आमची बॉडी बसल्यानंतर आम्ही लवकरात लवकर आम्ही प्रमुख 4 ते 5 मुद्दे पहिल्यांदा हाती घेतोय। पाणी, स्वच्छता, लाईट आणि रस्ते करून दाखवणार। पाण्याचा विषय आहे की आमदार राणा जगजित पाटील साहेबांनी आपल्या वचननाम्यात दिला होता की धाराशिवकरांना 24 तास पाणी उपलब्ध करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करणार। 100% करणार। याच्या काळामध्ये आम्हाला आज 5 वर्षाची आमच्या हातात सत्ता आहे। आम्ही 16 MLD पाणी उजनीतनं उचलतो, 16 MLD पाणी तेरणेवरून उचलणार आहे। तेरणेचं काम सुरू आहे आता सध्याच्याला। रुईबरवरनं 8 MLD पाणी उचलतो। टोटल आम्ही 40 ते 42 MLD पाणी उचलणार आहेत। येणाऱ्या काळामध्ये हे सर्व पाणी आणि ते ह्याचं पाणी, उजनीचं पाणी आम्ही स्टँड बाय ठेवणार आहे। ते आम्हाला परवडणारं पाणी नाही। हे वारंवार आम्ही आमचे नेतृत्व आम्ही सांगत आलो। त्याचबरोबर दादाच्या संकल्पनेतून आणखी एक योजना दादाच्या डोक्यामध्ये आहे, विचारात आहे, ते पण आम्ही साकारण्याचा प्रयत्न करणार आहे। जे की रामदाऱ्यामध्ये उजनीचं पाणी येणार आहे, ते बायोग्रेव्हिटी पाणी आपल्या उजनीवरनं रामदाऱ्यावरनं बायोग्रेव्हिटी आमच्या ह्याला येईल, हेडवर्क्सला येईल रुईबरच्या। तर ते आम्ही दिल्यानंतर लवकरात लवकर येऊन जाईल। 25 तास देऊ।
शहराच्या मध्यस्थ ठिकाणी असलेले कचरा कोंडी. मी एक तिथला नागरिक आहे. खाजानगर परिसर झालं, गणेशनगर आणि सांजा चौक परिसर अत्यंत बिकट अवस्था आहे. शहरातील मध्यस्थिती असलेले कचरा कोंडी. तर त्या कचरा कोंडीचं तुम्ही निवारण कसं करणार आहात? काही नियोजन आहे, काही योजना लावून? याचं आमचा अध्यक्ष बसू द्या, आमचे उपाध्यक्ष सभापतीची निवडी होऊ द्या. पहिल्या सभेमध्ये आम्ही याचा ठराव घेऊ, ही कचरा कुंडी इथनं हलवायचा आणि नागरिकाला दिलेले आश्वासनं आम्ही 100% पार पाडणार आणि ह्या कचरा डेपो ह्या शहराच्या बाहेर हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. नमस्कार, हे होते अमित शिंदे, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.